परम सत्याला रूप नाही, पण ते चैतन्य रूपाने सर्वत्र प्रकट आहे. हा अत्यंत गुण आणि तत्वज्ञान सांगणारा संत गोरा कुंभारांचा अभंग आहे. नामदेवांमध्ये प्रकटलेल्या चैतन्य स्वरूप परमात्म्याचा अनुभव दिसून येतो. चला अभंग पाहूयात. नामा ऐसे नाम तुझिया स्वरूपा, आवरण आरूपा कोण ठेवी, तू गुह्य चैतन्य नित्य वस्तू जाण, रहित कारण स्वयंप्रकाश. याही शब्दा माझी वाचा न लागे, मार्ग पयगा लागे निर्धारिता. म्हणे गोरा कुंभार आत्मया नामदेवा, चिद्रूप अवघा दिससी साच. ओळीवार भावार्थ पाहूयात. एक नामा ऐसे नाम तुझिया स्वरूपा, आवरण आरूपा कोण ठेवी. अर्थ, गोरा कुंभार म्हणतात, नामदेवा तुझं नावच तुझं स्वरूप आहे, जे निराकार अरूप आहे, त्यावर कोणतेही आवरण ठेवता येत नाही. 2 तू गुह्य चैतन्य नित्य वस्तू जाण, रहित कारण स्वयंप्रकाश. अर्थ, तू गूढ चैतन्य आहेस, अखंड, शाश्वत आणि नित्य सत्य. तू कोणत्याही कारणावर अवलंबून नाहीस, तू स्वतःच प्रकाशमान आहेस. 3 याही शब्दा माझी वाचा न लागे, मार्ग पयगा लागे निर्धारिता. अर्थ, या अनुभूतीचे वर्णन शब्दांनी करणे शक्य नाही. हा मार्ग बोलून समजत नाही, तो दृढ साधना आणि अनुभवानेच कळतो. 4 म्हणे गोरा कुंभार आत्मया नामदेवा, चिद्रूप अवघा दिससी साच. अर्थ, गोरा कुंभार म्हणतात, नामदेवा तू मला पूर्ण चैतन्य स्वरूप दिसतोस, तुझ्यात संपूर्ण आत्मतत्व प्रकट झालेलं आहे. भावार्थ, या अभंगात संत गोरा कुंभार सांगतात, परम सत्य निराकार आणि चैतन्यमय आहे, त्याला कोणतंही रूप किंवा आवरण नाही. हा अनुभव शब्दांच्या पलीकडे आहे, तो फक्त साधना आणि अनुभूतीतून समजतो. नामदेवांच्या रूपात गोरा कुंभारांना साक्षात चैतन्य स्वरूप परमात्म्याचं दर्शन होतं. श्रीराम कृष्ण हरी.